टॉप 9 बातम्या। तर नाशिकातील बैठकीमध्ये कुंभमेळ्याच्या शाही स्नानाच्या संभाव्य तारखा ठरलेल्या आहेत। 31 ऑक्टोबर 2026 ते 24 जुलै 2028 पर्यंत कुंभमेळा सुरू राहणार। सिंहस्थ कुंभमेळा जास्त काळ चालणार। अमृत स्नानाच्या तारखा ठरल्या। नाशिकातील कुंभमेळा नियोजन बैठकीनंतर फडणवीसांची माहिती। सावरकर अवमान प्रकरणासंदर्भात पुणे न्यायालयानं राहुल गांधींची याचिका फेटाळली। राहुल गांधींनी सात्यकी सावरकर यांच्या मातृवंशाच्या माहितीची मागणी केली होती। सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधींविरोधात मानहानीचा दावा केला आहे। मुंबईतील एल्फिस्टन पूल पाडण्याच्या कामाला MMRDA कडून स्थगिती। पुलाच्या शेजारील इमारतींच्या पुनर्विकासासाठी कामाला ब्रेक। 2 इमारतींच्या पुनर्विकासानंतरच पुलाच्या कामाला सुरुवात होणार। NIA कडून दिल्ली मुंबईसह 8 राज्यातील 15 ठिकाणी सर्च ऑपरेशन। पाकिस्तानशी संबंधित हेरगिरी प्रकरणात छापा। काही आर्थिक व्यवहाराची कागदपत्र आणि इलेक्ट्रॉनिक गॅजेट जप्त। देशातील कोरोना रुग्णांची संख्या 3000वर। 24 तासात 4 जणांचा मृत्यू। केरळमध्ये सर्वाधिक 1336 सक्रिय कोरोना रुग्ण। राज्यात कोविडचा आणखीन एक बळी। गेल्या 24 तासात 65 नव्या रुग्णांची नोंद। मुंबईत 22 तर पुण्यात 25 रुग्णांची नोंद। राज्यात 824 सक्रिय रुग्ण। अमेरिकेकडून स्टील ॲल्युमिनियमवरील कर 25 वरून 50%वर। भारतीय धातू निर्यातीवर 39,000 कोटींचा परिणाम होण्याची शक्यता। अहिल्यानगरच्या पूरग्रस्त भागात खासदार निलेश लंकेंकडून स्वच्छता मोहिमेला सुरुवात। वाळकीमधील प्राथमिक आरोग्य केंद्रात साचलेला गाळ स्वतः लंके यांनी बाहेर काढला।